नमस्कार मंडळी. तर आज खूप दिवसानंतर मम्मी चुलीवरचं जेवण बनवते. तर चला आपण तिलाच विचारूया की आज कोणता पदार्थ बनवतीये. मम्मी मम्मी आज कोणता पदार्थ बनवणार? आज बटाट्याची भाजी. ही आपण आंबोळी बरोबर खाऊ शकतो, डोशा बरोबर खाऊ शकतो, चपाती बरोबर खाऊ शकतो. अरे वा, आज तर मज्जा येणार आहे जेवायला. चला तर मग बघूया आता चुलीवरची बटाट्याची भाजी. भाजीसाठी लागणारं साहित्य तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण बटाटे उकडवून घेतलेत आणि ते बारीक चिरून घेतलेत. त्यानंतर आपण सोबतच बारीक चिरलेला कांदा घेतलाय, बारीक चिरलेली मिरची, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी यूज करू आणि सोबतच तेल, हळद, हिंग, मोहरी, जिरं, मीठ हे सर्व स्पाइसेस घेतलेले आहेत. आत्ता चुलीचा विस्तव चांगला पेटला आहे आणि आता मम्मीने त्यावरती कढई ठेवली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर आपण फोडणी द्यायला स्टार्ट करणार आहे. तर इथे मम्मीने लोखंडी कढई घेतली आहे, म्हणजेच त्याला आपण बिडाची कढई किंवा कास्ट आयर्न कुकवेअर म्हणतो. तर ह्या कढईचं महत्त्व म्हणजे हे लोखंडापासून बनवलेलं असल्यामुळे खूप जास्त प्रमाणात हीट प्रोड्यूस करतं आणि त्यामुळे जेवण चांगलं शिजतं. तसेच यामध्ये खूप कमी प्रमाणात तेलाचा वापर करून जेवण बनवू शकतो, कारण ही कढई जास्त तेल ॲब्झॉर्ब करत नाही. आणि शेवटचं म्हणजे ही कढई लोखंडापासून बनवलेली आहे, त्यामुळे जेवणात आयन्स मोठ्या प्रमाणात मिक्स होतात आणि ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. तर आता इथे कढई गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये तेल टाकून घेतलंय आणि तेल गरम होईपर्यंत आपण वाट पाहूया. तेल गरम झाल्यानंतर फोडणीसाठी मोहरी, जिरं कढईमध्ये टाकायचं आहे. मोहरी आणि जिरं थोडं तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट ॲड करू. त्या कांद्यानंतर आपण मिरची आणि कढीपत्ता सुद्धा ॲड केला आहे. मग हा ॲड केलेला कांदा आणि मिरची थोडा वेळ शिजू द्यायचा आहे आणि मग त्यानंतर सर्व मसाले ॲड करायचे, जसं की मीठ, हळद, हिंग, गरम मसाला एक्सेट्रा. आता हे एकत्र केलेलं मिक्सचर आहे ना, ते मिक्स करायचं आणि मग जे बटाटे आपण उकडवून घेतलेले आहेत त्याचे पीसेस जे करून घेतले होते तर ते आपण ॲड करायचे त्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचे. भाजी छान अशी शिजल्यानंतर मग त्यावरून आपण मस्त अशी हिरवीगार चिरलेली कोथिंबीर ॲड करूया. तर अशी ही भाजी रेडी आहे. इथे मम्मीने ऑलरेडी आंबोळी बनवली होती आणि सोबत कैरी आणि खोबऱ्याची चटणी सुद्धा केलेली आहे. तर त्यासोबत ही गरमागरम बटाट्याची भाजी, वाव, व्हॉट अ कॉम्बिनेशन, खूप मस्त. आणि एक सांगते, तुम्हाला जर ही आंबोळी कशी करायची याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. झाली आहे तयार बटाट्याची भाजी. चला तर मग आता मी ही डिश टेस्ट करते, पण तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.